बुद्धास त्रिवार वंदन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. मंचावर उपस्थित भंते दंपबंधू आणि उपस्थित सर्व उपासक आणि उपासिकांना माझं सप्रेम जय भीम. वर्षावासानिमित्त आयोजित या व्याख्यानमालेमध्ये मी माझ्याद्वारे प्रयत्न करणार आहे की तथागतांची जी वाणी आहे तिला निरंतर गतिमान करण्याचा प्रयत्न माझ्याद्वारे आणि आपल्या सर्वांद्वारे व्हावा. मागच्या 2 आठवड्यामध्ये आपण विभिन्न पाली सूत्रांचा आपण अध्ययन केलेला आहे. आज त्याच शृंखलेमध्ये आपण आज पराभव सूत्राचा आपण अध्ययन करणार आहोत. पराभव सूक्त हे जे सूक्त आहे या सूत्राचा समावेश सूक्त निपात पाली साहित्यातील सूक्त निपात या ग्रंथामध्ये होतो. सूक्त निपात हा जो ग्रंथ आहे याचा समावेश खुद्दक निकायामध्ये होतो. खुद्दक निकाय म्हणजे खुद्दक निकायामध्ये लहान लहान अशा 15 ग्रंथांचा अंतर्भाव होतो आणि या 15 ग्रंथांपैकी सूक्त निपात हा 5व्या क्रमांकाचा ग्रंथ आहे. म्हणजे सूक्त निपात हा जो ग्रंथ आहे याचा समावेश खुद्दक निकायामध्ये होतो. सूक्त निपात या ग्रंथाची जी भाषा आहे ती पद्यात्मक स्वरूपाची आहे. म्हणजे गाथामय स्वरूपाचा हा ग्रंथ आहे. जेव्हा आपण त्रिपिटक साहित्यातील वेगवेगळे ग्रंथ पाहतो त्यावेळेस काही जे ग्रंथ आहेत त्यांची निर्मिती पूर्वी झालेली आहे, काहींची नंतर झालेली आहे. तर सूक्त निपात ह्या ग्रंथाची जी भाषा शैली आहे त्यावरून हा ग्रंथ इतर ग्रंथांपेक्षा आधी निर्मित झालेला आहे. हे त्या ग्रंथामध्ये भाषा शैलीचं अध्ययन केल्यानंतर आपल्याला लक्षात येते. अत्यंत महत्वपूर्ण असा हा ग्रंथ आहे. अशोकाचे शिलालेख, ज्यावेळेस आपण अशोकाच्या शिलालेखाचं ज्यावेळेस अध्ययन करतो त्यावेळेस त्यांनी सूक्त निपातामधील अधिक सूत्रांचा त्यांनी त्यांच्या शिलालेखामध्ये समावेश केलेला आपल्याला आढळून येतो. या मीटिंगचं नोटिंग घ्या म्हणा. तर असाच सूक्त निपातामधील एक महत्वपूर्ण सूक्त पराभव सूक्त, ज्याचं या शृंखलेमध्ये आपण आज अध्ययन करणार आहोत. नावानुसारच लक्षात येते पराभव म्हणजे पतन किंवा हानी. तर मनुष्याची हानी कशी होते, त्याच्या हानीसाठी कोणते कारण कारणीभूत ठरतात याबद्दलची माहिती या सूक्तामध्ये देण्यात आलेली आहे. अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवान बुद्धांची वाणी आहे, सूक्त आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे आचरणात आणलं पाहिजे. आपला प्रयत्न असला पाहिजे. आपलं मनुष्य जीवन आहे आपण नेहमी ऊर्ध्वगामी असलं पाहिजे. आपण यशाच्या शिखरावर गेलेलं पाहिजे. आपली वृद्धी व्हायला पाहिजे. आपली अधोगती व्हायला नको. आपलं पतन व्हायला नको. तर कोणत्या कारणांमुळे मनुष्याचं पतन होते, त्याचा पराभव होते याबद्दलची माहिती या सूत्रामध्ये देण्यात आलेली आहे. भगवान बुद्धांची उपदेश शैली आहे त्या उपदेश शैलीमधलं एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे प्रश्नोत्तर शैली. हे सुद्धा त्यांच्या उपदेश शैलीचं एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. तर या सूत्रामध्ये सुद्धा आपल्याला भगवान बुद्धांची ही जी शैली आहे त्याबद्दलच आपल्याला माहिती किंवा त्याद्वारे ह्या सूत्राची माहिती भगवान बुद्धांनी दिलेली आपल्याला आढळून येते. आणि हा जो सूक्त आहे याचा जो उपदेश आहे हा श्रावस्तीमध्ये भगवान बुद्धांनी दिलेला होता. आणि प्रारंभी असं आलेलं आहे की अन्यतर एक देवता भगवंताला प्रश्न विचारते. आपण इथं देवता म्हणजे श्रेष्ठ व्यक्ती घेऊया की एक श्रेष्ठ पुरुष भगवंताला प्रश्न विचारतो की मनुष्याच्या अधोगतीची कोणती कारणे आहे किंवा त्याचं पतन होते ते कोणत्या कारणामुळे होते. आणि तो एक प्रश्न विचारत जातो आणि भगवंत त्याला समाधानकारक अशी उत्तर देत जातात. ठीक आहे. महत्वपूर्ण सूक्त आहे. भगवंताची वाणी आहे. आपल्याला श्रवण करायचं आहे. त्यानंतर त्यावर चिंतन मनन सुद्धा करायचं आहे आणि
आयुष्यामध्ये सुद्धा त्याला आपल्याला उतरवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर आपण वळूया पराभव सुप्ताकडे. पराभव सुप्त सोबत हेडिंग घेऊन. एवं मे सुतम एकं समयं भगवा सावध्यं विहरति जेतवने अनाथ पिंडकस्य आरामे अथको अन्यतरा देवता अभिकंताय रत्या अभिकंता वन्ना केवल कप्पं जेतवनं ओभासेत्वा येन भगवा उपसंकमित्वा भगवन्तं अभिवादयित्वा एकमन्तं अट्ठासि एकमन्तं ठिता खोसा देवता भगवंतं गाथाय अज्जभासी. म्हणजे या ठिकाणी पालीच्या ज्या ओळी आलेल्या आहेत त्यामध्ये असं आलेलं आहे की भगवंत ज्यावेळेस अनाथ पिंडकाच्या उद्यानामध्ये ज्यावेळेस ते विहार करत होते त्यावेळेस एक देवता, आपण श्रेष्ठ व्यक्ती इथे घेऊया, एक श्रेष्ठ व्यक्ती त्यांच्या जवळ येते, त्यांना अभिवादन करते आणि अभिवादन करून ती एका ठिकाणी उभी राहते. मग एका ठिकाणी उभी राहून ती देवता किंवा श्रेष्ठ व्यक्ती भगवंताला गाथेद्वारे अशी ती बोलते. महत्वपूर्ण शैली आहे ही. जे सुत्त आहे त्यांची जी प्रारंभ त्याचा जो होतो तो हा अशा प्रकारे होतो. आपल्याला ह्या व्याख्यानमालेमध्ये आपल्याला पाली सुत्ताची जी शैली आहे त्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आपल्याला या व्याख्यानमालेनंतर आपल्याला पाली भाषा आणि पाली साहित्याकडे सुद्धा आपल्याला वळायचं आहे. जेवढे शब्द कानावरून जातील तेवढे जाऊ द्या, जेवढे पाली भाषेचे शब्द आपल्याला कळतील तेवढे कळू द्या. पण याद्वारे आपल्याला काही पाली भाषेचे शब्द तर आपल्याला कळतील तेवढाच आपला प्रयत्न नाही. आणि फक्त व्याख्यानमाला आहे म्हणून आपण ऐकत आहोत असं करू नका. ते मनपूर्वक ऐका तुम्ही. भगवंताची वाणी आहे, तथागताची वाणी आहे, मनपूर्वक ऐका. त्यानंतर त्यावर चिंतन मनन सुद्धा करा आणि त्यानंतर फक्त चिंतन मनन करून थांबू नका. ते तुम्ही तुमच्या आयुष्यात सुद्धा ते उतरवा. तुमचं आयुष्य तुम्हाला योग्य दिशेने तुमचं गेलं पाहिजे, तुमची वृद्धी व्हायला पाहिजे, तुमची अधोगती व्हायला नको. आणि जर यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपली कुठेतरी अधोगती होते आणि यामधले कोणतेतरी ते कारण जर आपल्याला आढळून आले ना तर ते निश्चित आपल्या आयुष्यातून आपण दूर करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. मी पाली भाषेमध्ये सुद्धा म्हणणार आहे एक गाथा आणि त्यानंतर त्याचा मी मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला अर्थ सांगणार आहे. पाली भाषा आहे, पाली भाषा सुद्धा तुम्ही तेवढंच लक्षपूर्वक तुम्ही ऐकावे अशी माझी सर्वांना विनंती आहे. पराभवन्तं पुरिसं मयं पुच्छाम गौतमं भगवन्तं पुट्ठमागं किं पराभवतो मुखं. तर त्यांना प्रश्न विचारण्यात येतो की पराभव, ज्या व्यक्तीचा पराभव होतो असा व्यक्ती कोण आहे. पराभव म्हणजे पतन, त्याचं जे पतन होते असा व्यक्ती कोण आहे आणि कोणत्या कारणामुळे त्या व्यक्तीचा पराभव होतो. ठीक आहे. त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्नोत्तर शैली मी सांगितलेली आहे. भगवंताच्या उद्देशाची सुद्धा ही एक शैली राहिलेली आहे, प्रश्नोत्तर शैली. ठीक आहे. प्रश्नोत्तर शैलीद्वारे सुद्धा भगवंतांनी धम्म सांगितलेला आहे. तर त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला आहे की पराभव, कोणत्या कारणामुळे व्यक्तीचा पराभव किंवा पतन होते. असं कोणता व्यक्ती आहे, कोणते कारण आहे की ज्यामुळे त्या व्यक्तीचं पराभव किंवा पतन होते. आता त्याचं उत्तर तथागत देणार आहे. सुविजानो भवनं होती सुविजानो पराभव धम्म कामो भवं होती धम्म देसी पराभव. म्हणजे भगवंत उत्तर देतात की जो वृद्धिगत पुरुष आहे, म्हणजे ज्याची वृद्धी होत आहे असा जो पुरुष आहे हा सहज हा जाणता येतो की कोणता पुरुष आहे की ज्याची प्रगती होत आहे, ज्याची वृद्धी होत आहे. आणि असं कोणता व्यक्ती आहे की जो पतनाच्या मार्गाने जात आहे, अधोगतीला जात आहे, असा कोणता व्यक्ती आहे हा सुद्धा सहज जाणता येतो. मग ज्याची प्रगती होत आहे, ज्याची वृद्धी होत आहे, तर हा कोणता व्यक्ती असतो, हा धार्मिक व्यक्ती असतो. ठीक आहे. जो धार्मिक व्यक्ती आहे, धर्मपरायण व्यक्ती आहे, त्याची
काय होते, प्रगती होते, त्याची वृद्धी होते. आणि जो धम्माचा द्वेष करतो, जो धम्माचा द्वेष करतो, धम्मानुसार जो आचरण करत नाही, तो व्यक्ती काय होतो, तो पराभवाला प्राप्त होतो, त्याचं काय होते, पतन होते. ठीक आहे. म्हणजे एक प्रश्न त्यांना विचारण्यात आलेला आहे, मग त्यानंतर भगवंतांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे की कोणता व्यक्ती आहे की ज्याचं म्हणजे जो वृद्धीकडे जातो, ज्याची प्रगती होते, आणि कोणता व्यक्ती आहे की ज्याची अधोगती होते आणि तो पतनाकडे जातो. त्यांनी सांगितलेलं आहे की जो धार्मिक व्यक्ती आहे, सदाचारी आणि शीलवान आहे, तो त्याची काय होते, प्रगती होते, तो प्रगतीच्या दिशेने तो मार्गक्रमण करतो. आणि जो धम्माचा द्वेष करतो, अधार्मिक असा जो व्यक्ती आहे, त्याचं काय होते, पतन होते आणि तो काय होतो, अधोगतीला तो व्यक्ती जातो. इति हेतं विजानाम पठमो सो पराभवो द्वितीयं भगवा ब्रूहि किं पराभवतो मुखम. त्यानंतर त्यांना प्रश्न विचारणारे जे देवता आहे, इथं देवता हा वर्णन केलेला आहे, आपण एक श्रेष्ठ व्यक्ती म्हणून मानूया की ती म्हणते की पतन किंवा पराभव होण्याचं जे पहिलं कारण आहे ते आम्हाला कळलेलं आहे. आता तुम्ही आम्हाला दुसरं कारण सांगावं, म्हणजे दुसरं तुम्ही आम्हाला कारण सांगावं ज्यामुळे मनुष्य काय होते, त्याचं पतन होते, तो अधोगतीला जातो, त्याचा पराभव होते. हे होण्यात मागचं द्वितीय किंवा दुसरं कारण काय आहे हे तुम्ही आम्हाला सांगावं. त्यावर भगवंत उत्तर देतात, असंतस्य पियो होन्ति संतेन कुरुते पियं असतं धम्म रोचेति तं पराभवतो मुखम. म्हणजे जो व्यक्ती आहे की ज्याला वाईट अशा गोष्टी आवडतात, ज्याला दुराचार आवडते, इथे खल म्हटलेला आहे, म्हणजे वाईट गोष्टी, दुराचार असं ज्या व्यक्तीला आवडते, आणि ज्या व्यक्तीच्या मनात सज्जन किंवा चांगल्या लोकांविषयी ज्याच्या मनामध्ये प्रेम नसतो, आणि हा असा जो दुराचारी व्यक्ती आहे, त्याचा जो धम्म आहे तो ज्या व्यक्तीला आवडतो, हे त्या व्यक्तीच्या पराभवाचे कारण आहे. म्हणजे काय, तर जो सदाचारी व्यक्ती आहे त्याचा द्वेष करतो. ठीक आहे. चांगला व्यक्ती आहे तर तो आपल्याला चांगल्या मार्गाने घेऊन जाणार आहे. दुराचारी व्यक्ती आहे तर तो आपल्याला कोणत्या मार्गाने घेऊन जाणार आहे, वाईट मार्गाकडेच घेऊन जाणार आहे. एक व्यक्ती आहे ज्याला दारूचं व्यसन आहे, तुम्ही त्याच्यासोबत राहा, तो तुम्हाला चांगल्या मार्गाकडे नेईल, तो तुम्हाला सुद्धा त्या दारूच्या व्यसनात तो ओढेल. आणि एका ठिकाणी चांगला व्यक्ती आहे की ज्याला सत्कर्म करायची आवड आहे, ज्याला चांगल्या गोष्टीची आवड आहे, तो तुम्हाला त्या चांगल्या गोष्टीकडेच तो तुम्हाला आकर्षित करेल, त्या ठिकाणीच तो तुम्हाला घेऊन जाईल. आणि दुराचारी व्यक्ती आहे, तुम्ही त्याच्यासोबत राहा, तर तुम्हाला तो त्याच मार्गाकडे तो तुम्हाला घेऊन जाईल. ते इथं इंडायरेक्टली असं सुद्धा म्हटलेलं, संधीचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की सत्पुरुष आणि दुराचारी व्यक्ती याबद्दलची या ठिकाणी तुलना सुद्धा करण्यात आलेली आहे की सत्पुरुष यांच्यासोबत जो राहतो त्याची प्रगती होते, आणि दुराचारी व्यक्ती ज्याला आवडतो त्याची काय होते, हानी होते. इति हेतं विजानाम द्वितीयो सो पराभवो तृतीयं भगवा ब्रूहि किं पराभवतो मुखम. त्यानंतर ती देवता किंवा श्रेष्ठ व्यक्ती भगवंताला म्हणते की तुम्ही हे जे पराभवाचं दुसरं कारण सांगितलेलं आहे ते आम्हाला काय झालेलं आहे, आम्हाला कळलेलं आहे. मग भगवंत पराभव किंवा व्यक्तीचं रास किंवा पतनाकडे घेऊन जाणारा किंवा अधोगतीकडे घेऊन जाणार असं तिसरं कोणतं कारण आहे की ते तुम्ही आम्हाला सांगावं. ठीक आहे. म्हणजे दोन कारण त्यांना कळलेली होती, पहिलं दुसरं. आता ते म्हणतात की याच्यानंतर तिसरं असं कोणतं कारण आहे की ज्यावेळेमुळे मनुष्य काय होतो, त्याचं पतन होते, त्याची हानी होते किंवा त्याचा ऱ्हास होते. याचं तिसरं कारण कोणतं आहे हे तुम्ही कृपया आम्हाला सांगावं. सगळ्यांना कळत आहे की सांगत आहे तर काही पाली भाषेचे शब्द डोक्यावरून जेवढे जातात तेवढं जाऊ द्या.
प्रयत्न करा, पण सगळ्यांना कळत आहे ना? त्यावर भगवंत उत्तर देतात, निद्दासिली सभासिली अनुठाता चयो नरो अलसो कोध पय्याणो तं पराभवतो मुखम. निद्दासिली शब्दावरूनच करते की जो निद्राशील आहे, खूप झोपण्यातच ज्याचा वेळ जातो. सभासिली सभाप्रिय म्हणजे असं सोबत उठणारा बसणारा गर्दीमध्येच राहणारा. अनुठाता म्हणजे प्रयत्न न करणारा. हो माझे स्वप्न आहेत, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला चांगल्या पगाराची नोकरी पाहिजे, पण मी अभ्यासच करणार नाही तर मला मिळणार आहे का? मी त्याच्यासाठी प्रयत्नच करणार नाही तर मला मिळणार आहे का? माझे हे ध्येय आहे की मला या उच्च पदापर्यंत पोहोचायचं आहे, पण जर मी प्रयत्नच करणार नाही तर मला मिळणार आहे का? ते नाही. अलसो म्हणजे आळशी. परत तेच की मला हो माझे खूप मोठे मोठे स्वप्न आहेत की मला बंगला पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, पण मी कसं करत आहे? माझं कार्य काय? मी आळशी आहे. मी स्वप्न तर पाहिलेली आहे, पण मी आळशी आहे, प्रयत्न नाही करत आहे. मी सतत झोपत आहे, मी माझा वेळ तो तशाच याच्यामध्ये जात आहे. मी माझ्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी मी प्रयत्नच नाही करत आहे, मी आळशी आहे. तर मी ते प्राप्त करणार आहे का? माझी प्रगती होणार आहे का? आज मी दुसऱ्यांना म्हणणार आहे की मी ईर्ष्याने द्वेष करणार की हा माझ्या पुढे कसं काय चालला गेला, पण त्यामागे त्या व्यक्तीचे प्रयत्नही असणार ना, आणि माझे प्रयत्न नसणार. मग मी त्या व्यक्तीवर ईर्ष्या किंवा द्वेष करण्यात काही अर्थ नाही. मला स्वतःमध्ये बघायचं की माझ्या स्वतःमध्ये अशी काय कमतरता होती की त्याची प्रगती झाली आणि माझी प्रगती झालेली नाही आणि माझी हानी झालेली आहे. काही काही कारण असतील, हे आपल्याला सुद्धा म्हणजे हे मनुष्यासाठीच आहेत, हे आपल्याला लागू पडतात. आपण सुद्धा यावर चिंतन मनन करावं की होऊ शकते की मी समोरच्या व्यक्तीमध्ये हे गुण होते म्हणून ती व्यक्ती समोर गेलेली होती, माझ्यामध्ये नव्हते, मी प्रयत्न केला नसेल, मी झोपण्यामध्ये वेळ घालवला असेल, टार्गेट तर मी माझे फिक्स करून ठेवलेले असेल, पण त्या टार्गेटला पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नच केला नसेल, मी आळशी असेल, आळसात मी वेळ घालवला असेल की नाही आज पाऊसच येत आहे, नाही मला आज थंडीच वाटत आहे, नाही आज ऊनच खूप जास्त आहे, नाही आज मला बरंच नाही वाटत आहे, हे कारण जर मी स्वतःला देत बसले आणि मी अशा प्रकारे मी आळस करत बसले तर माझी प्रगती होणार आहे का? नाही. माझी काय होणार आहे? हानी होणार आहे. क्रोध पय्याणो जो क्रोधी आहे, ठीक आहे माझ्यामध्ये तर सगळे गुण आहेत, पण मी खूप क्रोधी आहे, संयम माझ्यात नाही आहे, माझं काय होणार आहे? हानी होणार आहे. मला संयम सुद्धा असला पाहिजे माझ्यामध्ये. तं पराभवतो मुखो म्हणजे जो निद्रावश आहे, अर्थात जो खूप निद्रालू आहे, सभाप्रिय आहे, प्रयत्न न करणारा आहे, आळशी आहे आणि क्रोधी आहे, असा जो मनुष्य आहे त्याचं काय होते? पराभव होते, त्याचं पतन होते, तो अधोगतीकडे तो व्यक्ती जातो. हे भगवंताने उत्तर दिलेलं आहे. त्यावर ती श्रेष्ठ व्यक्ती म्हणते की इति हेतं विजानाम ततियो सो पराभवो चतुर्थं भगवा ब्रूहि किं पराभवतो मुखो. अर्थात व्यक्तीचं पराभव होण्याचं, पतन होण्याचं किंवा तो अधोगतीकडे जातो, त्याचं जे तिसरं कारण आहे ते आम्हाला कळलेलं आहे. आता तुम्ही आम्हाला चौथं कारण सांगावं की कशामुळे व्यक्तीचा पराभव होतो. त्यावर भगवंत म्हणतात यो मातरं वा पितरं वा जिन्नकं गत यौवनं पहु संतो न भरती तं पराभवतो मुखम. म्हणजे जो व्यक्ती
असे ज्यांचे माता पिता आहे त्यांचं काय करतो तो पहू संतो न भरती, अर्थात त्याचं तो पालन पोषण करत नाही. म्हणजे तो समर्थ आहे आणि त्याचे माता पिता कसे आहेत, अगदीच वृद्ध आहे, अगदीच वृद्ध आहे, तो समर्थ आहे, तो समर्थ आहे की तो आपल्या माता पिताचं तो पोषण करू शकतो. पण तो काय करतो, तरीही तो व्यक्ती आपल्या माता पिताचं तो काय करतो, पालन पोषण तो करत नाही. तर त्या व्यक्तीचं काय होते, हानी होते, त्याचं पतन होते, तो अधोगतीकडे जातो. अजूनही समाजामध्ये ही बरीच परिस्थिती दिसून येते. ओल्ड एज होम आपल्याला दिसून येते की वृद्ध आई वडिलांना आणून ते टाकून देतात. चांगले ऑफिसर पोस्टवर आहेत, सगळं ठीक आहे, पण तरीही आपल्या म्हाताऱ्या आई वडील त्यांना काय वाटतात, ओझं वाटतात. मी माझ्या लाईफ मध्ये सुद्धा असं एक उदाहरण पाहिलेलं आहे की चहाच्या टपरीवर काम करणारे जे पिता होते, त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना चांगलं त्यांनी शिक्षण दिलेलं आहे, ते दोन्ही गव्हर्नमेंट जॉबवर होते आहे. ते इझिली आपल्या माता पिताचं पालन पोषण करू शकतात, ते समर्थ आहेत तेवढे, पण तरी त्या दोन्ही पोरांनी आपल्या आई वडिलांची जबाबदारी त्यांनी नाकारलेली आहे. किती आजच्या काळामध्ये सुद्धा हे किती आपल्याला रिलेव्हंट ठरते. तर अशांचं काय होतो, पराभव होतो किंवा ते काय होतात, ते हानी होते, त्यांची पतन होते आणि ते अधोगतीला जातात. खूप नम्र विनंती आहे, असे जर असतील तर आपण जरूर प्रयत्न करावा. जर तुम्ही समर्थ आहात, आपल्या वृद्ध आई वडिलांचं तुम्ही पालन पोषण करू शकत असाल तर जरूर करा. त्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलेलं आहे ना, आज त्यांची वेळ आहे, आपण सुद्धा करायला पाहिजे, आपली सुद्धा जबाबदारी आहे. जरूर असे कोणी असतील तर जरूर त्यांना सांगा आणि त्यांना जरूर ते कृत्य करण्यास लावा तुम्ही. इति हेतं विजानाम चतुर्थो सो पराभवो पंचम भगवा ब्रूहि किं पराभवतो मुखम. थोडं थोडं आपल्याला लक्षात येत असेल की एक आन्सर दिल्यानंतर त्यांना जे प्रश्न विचारण्यात येते तर ते कशा काय विचारत असतील, काही तर शब्द आपल्याला कळत असतीलच नाही यातले. तर ती व्यक्ती म्हणते, श्रेष्ठ व्यक्ती म्हणते, हा चौथा म्हणजे पराभव किंवा पतन किंवा अधोगतीला व्यक्ती जो जातो ना, त्याचं जे चौथं कारण आहे ते काय आहे ते आम्हाला कळलेलं आहे, ते आम्हाला समजलेलं आहे. मग आता आपण व्यक्ती ज्याच्यामुळे त्याची हानी होते, त्याचा ऱ्हास होते, तो अधोगतीला जातो, त्यामागचं पाचवं जे कोणतं कारण आहे की ज्यामुळे त्या व्यक्तीचा पराभव होते, त्याची हानी होते, त्याचं पतन होते, त्यामागचं पाचवं कारण कोणतं आहे ते कृपया तुम्ही आम्हाला सांगावे. त्यावर भगवंत म्हणतात, यो ब्राह्मण वा समण वा अनियम वापी वनिक्वकं मुसावादेन वंचिती तं पराभवतो मुखम. म्हणजे हे मी म्हणत नाही, ह्या गाथेमध्ये आलेलं आहे. आपण बौद्ध धर्मामध्ये ब्राह्मण शब्दाची सुद्धा एक वेगळी संकल्पना आलेली आहे, त्यामुळे आपण त्याला जातीवाचक घेऊ नये. एक श्रेष्ठ व्यक्ती म्हणूनच ब्राह्मण शब्दाचा उल्लेख आलेला आहे. तर जो ब्राह्मण, श्रमण, वनिक्वकं, अत्यंत गरीब असा जो व्यक्ती आहे त्याला तो काय करतो, मुसावादेन वंचिती. मुसावाद आपण पंचशीलात म्हणतो ना, खोटे बोलून वंचिती तो काय करतो, त्याला थकवतो. तर त्यामुळे काय होते, त्या व्यक्तीचा पराभव होते, त्याची हानी होते. म्हणजे जो श्रमण, ब्राह्मण, गरीब असा जो व्यक्ती आहे, त्याच्या व्यक्ती आहे, ज्याला तो खोटे बोलून त्याला थकवतो तो, तर त्यामुळे त्या व्यक्तीची काय होते, हानी होते, त्याचं पतन होते आणि त्यामुळे तो व्यक्ती काय होतो, अधोगतीकडे तो व्यक्ती जातो. इति हेतं विजानाम पंचमो सो पराभवो छठ्ठं भगवा ब्रूहि किं पराभवतो मुखम. त्यावर त्यांना प्रश्न येतो की तुम्ही व्यक्ती ज्यामुळे व्यक्तीचा पराभव होते, हानी होते, मनुष्याची हानी, पराभव किंवा पतन होते, तो अधोगतीला जातो, त्या मागचं जे तुम्ही पाचवं कारण आम्हाला सांगितलेलं आहे ते आम्हाला समजलेलं
ज्यामुळे मनुष्याचं काय होतो, पराभव होतो. यावर भगवंत उत्तर देतात, पहुत वित्तो पुरिसो स हिरयो स भोजनो एकम भुंजती साधुनी तं पराभवतो मुखम. म्हणजे आता भगवंत मनुष्याची जी हानी होते, अधोगतीला जाते, पतन होते, त्यामागे 6वं असं कोणतं कारण आहे त्याचे ते विश्लेषण आता करतात की पहुत वित्तो म्हणजे खूप संपत्ती आहे, गळगंज संपत्ती आहे. स हिरयो म्हणजे खूप त्या व्यक्तीकडे धन धान्य आहे. स भोजनो त्या व्यक्तीकडे अन्नधान्य खूप भरपूर आहे, म्हणजे खूप गळगंज संपत्ती, पैसा आपण म्हणतो, खाण्यापिण्यासाठी छान भरपूर आहे, असा जो व्यक्ती आहे, म्हणजे चांगला कोट्यधीश आहे, चांगला संपत्तीवान असा जो व्यक्ती आहे, एको भुंजती साधुनी तं पराभवतो मुखम. तरी तो काय करतो, इथं जरी गाथेमध्ये असं आलेलं आहे की तो एकटाच भोजनाचा स्वाद घेतो, पण त्यामागचं जे आपण जेव्हा विश्लेषण ह्या गाथेचं करतो तर आपल्याला दिसते की त्या व्यक्तीकडे भरपूर संपत्ती आहे, सगळं आहे, पण तो त्या संपत्तीचा काय करत आहे, फक्त एकटा उपभोग घेत आहे. हे करू नये. समाज आहे, आपण समाजामध्ये सुद्धा दान दिलं पाहिजे. आपण समर्थ आहोत, आपण दुसऱ्यांना सुद्धा समर्थ करण्यासाठी आपण प्रयत्न केलं पाहिजे. असं नाही की माझ्याकडे मला मिळालेलं आहे ना सगळं, मला छान माझ्याकडे प्रॉपर्टी आहे, सगळं आहे, मी त्याचा एकटा उपभोग घेईन. दुसरे मी विचार करणार नाही की दुसरेही गरजू आहेत, त्यांना सुद्धा सक्षम व्हायची गरज आहे, त्यांना सुद्धा आधाराची गरज आहे. आज आपण आपलाही समाज पाहतो, काही आपल्याही समाजामध्ये आता काही लोक ते चांगला पोझिशनवर ते गेलेले आहेत, तर त्यांनी सुद्धा हा प्रयत्न सुरू आहे आणि त्यांनी सुद्धा हा प्रयत्न करावा की त्यानंतर आपण दुसऱ्यांचं सुद्धा आपण त्यांना समर्थ आपण केलं पाहिजे. त्यांच्या सुद्धा समर्थ ते सक्षम होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. आपण तर प्रॉपर्टी कमवलेली आहे, गळगंज संपत्ती आपण कमवलेली आहे, कोट्यधीश आहोत, पण आपण आलो खाली रिकाम्या हाताने, आपण जाणारही काय आहोत रिकाम्या हाताने. आज आपण मिरवत फिरत आहोत की मी कोट्यधीश आहो, पण तुम्ही किती उपभोग घेताय, आणि उपभोग घेताय तर काय करत आहे, तुम्ही एकटेच उपभोग करत घेत आहात. तुम्ही समाजासाठी काय प्रयत्न केलेले आहेत, किंवा तुम्ही जे असक्षम लोक आहेत त्यांना सक्षम करण्यासाठी तुम्ही कुठले प्रयत्न केलेले आहेत. फक्त आपला समाजच नाही धरून चालायचं, बाकीचेही खूप खेडोपाडी सुद्धा अत्यंत दरिद्री परिस्थिती आलेली आहे. लोक नक्षलवादी कशाला होतात, पैशाचा अभाव. आज आपण प्रयत्न करू, आपण सक्षम आहोत, आपण दुसऱ्यांनाही जेवढा प्रयत्न होईल आपण सक्षम होण्याचा, आपण त्यांनाही सक्षम करण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. समाजामध्ये ज्या कुरीती आहेत किंवा ज्या वाईट मार्गाकडे लागलेले आहेत त्यामागचे जेव्हा आपण कारण पाहतो, तो पैशाचा अभाव हा एक महत्वपूर्ण कारण दिसते आपल्याला. आपण सगळ्यांचं आपण दूर करू शकत नाही, पण प्रयत्न करू शकतो की आपण काही लोकांचं सक्षमीकरण आपण करू शकतो. ही जी उच्च नीच ही जी दरी आलेली आहे, श्रीमंत आणि गरीब ही जी दरी आलेली आहे, ही आपण जर आपण श्रीमंत असो तर आपण काही प्रयत्न तर करू की ही जी दरी आहे ही आपण कमी करण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. मला असं वाटते करायला पाहिजे. काही जी सामाजिक जी कीड आहे ती दूर करण्यामध्ये आपण काही तर आपण आपला वाटा द्यायला पाहिजे. बाबासाहेबांनी प्रयत्न केलेले आहेत, फक्त त्यांनी आपल्या समाजासाठी नाही तर ते जेवढेही काय म्हणतात मागासवर्गीय समाज होता त्या प्रत्येकासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत, ते सक्षम झालेले आहेत, पण ते तेवढ्या पुरते ते थांबले नव्हते, तर त्यांनी दुसऱ्यांसाठी सुद्धा त्यांनी ते प्रयत्न केलेले होते. म्हणून आज आपण ह्या पदापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आपल्यावर ऋण आहेत बाबासाहेबांचे, तर आपण सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे की आपल्याद्वारे जेवढं होईल, आपण आज सक्षम झालेला आहोत, आपण दुसऱ्यांना सुद्धा आपण सक्षम करण्यामध्ये आपण प्रयत्न केला पाहिजे. ही तथागतांची वाणी आहे, फक्त मी ऐकून मी सोडून देईन असं होऊ नये.
माझ्याद्वारे सुद्धा मी केले पाहिजे. मी प्रयत्न करणार आहे तुमच्याद्वारे ही वाणी पोहोचवण्याचा. तुम्ही सुद्धा प्रयत्न करा की ह्या वाणीचा आज जे सांगत आहे आपण किती प्रयत्न करत आहोत दुसऱ्यांना सक्षम करण्यामध्ये, हा सुद्धा आपण प्रयत्न करायला पाहिजे. मी म्हणून म्हणत आहे तथागताची वाणी आहे, आपल्याला ती आपल्या जीवनामध्ये ती आपल्याला काय करायची आहे, उतरवायची आहे. आपल्याला स्वतःलाही प्रगती पथावर जायचं आहे, त्याचसोबत आपल्याला दुसऱ्यांना सुद्धा प्रगती पथाकडे घेऊन जायचं आहे. आणि ज्या व्यक्तीची अधोगती होत आहे त्या व्यक्तीला सुद्धा त्या अधोगतीपासून आपल्याला परावृत्त करण्याचं महत्वपूर्ण कार्य आपल्याला काय करायचं आहे. त्यानंतर जेव्हा भगवंत हे उत्तर देतात त्यानंतर इति हेतं विजानाम छट्टमो सो पराभवो सत्तमं भगवा ब्रूहि किं पराभवतो मुखम. म्हणजे हे जे कारण भगवंताने सांगितलेलं होतं, तर जे प्रश्न विचारणारे आहेत ते म्हणतात व्यक्तीचा ज्यामुळे त्रास होते, अधोगतीला जातो, त्याची हानी होते, त्यामागचं हे जे सावक जे कारण आहे हे आम्हाला आता कळलेलं आहे. आता आपण काय करावं, ज्यामुळे व्यक्तीची हानी होते, पराभव त्याचा होतो किंवा तो अधोगतीकडे जातो, त्यामागचं 7वं कारण कोणतं आहे ते कृपया तुम्ही आम्हाला सांगावे. त्यावर भगवंत त्यांना उत्तर देतात, जाती थत्तो धनत्तो गोथद्दो चयो नरो सं याति अतिमय्यति तं पराभवतो मुखम. म्हणजे जाती तत्तो अर्थात जातीच्या श्रेष्ठतेमुळे, कुळाच्या श्रेष्ठतेमुळे, धनथद्दो अर्थात गळगंज माझ्याजवळ संपत्ती आहे, गोतथद्दो कुळाच्या अभिमानाने. त्या काळामध्ये आजही असे आहे, आपण पाहतो की आजही कुठंतरी आपल्याला ठीक आहे, आपण ज्या भागात असतो त्या भागामध्ये आपल्याला हे जातीची जी स्पृश्य अस्पृश्य हे आपल्याला आता जाणवत नाही, हे चटके आपल्याला आता जाणवत नाही. परंतु अजूनही काही भागामध्ये हे स्पृश्य अस्पृश्य हे आहे, पूर्णतः भारतातून गेलेलं नाही आहे. म्हणजे जो व्यक्ती जातीमुळे, जातीच्या अभिमानामुळे, कुळाच्या अभिमानामुळे माझ्याजवळ विपुल धनसंपत्ती आहे, मी हे प्रत्यक्ष सुद्धा पाहिलेलं आहे की माझ्याजवळ खूप करोडोची प्रॉपर्टी आहे, पण मी कमवलेली आहे का हे ती व्यक्ती विसरून जाते. पण माझ्याकडे काय आहे, खूप गळगंज प्रॉपर्टी आहे, माझ्याकडे खूप संपत्ती आहे, माझं खूप श्रेष्ठ कुळामध्ये, खूप चांगल्या श्रेष्ठ जातीमध्ये माझं काय झालेलं आहे, जन्म झालेला आहे. आणि त्यामुळे काय करतो तो जो व्यक्ती असतो तो सम याती अतिमय्यती, म्हणजे मग तो त्याचे जे नातलग आहे त्यांचं काय करतो, तो अपमान करतो, त्यांची अवहेलना करतो. असं खूप आपल्या काही रिलेटिव्ह मध्ये सुद्धा आपल्याला दिसून येईल की खूप व्यक्ती श्रीमंत असेल, चांगला असेल आणि त्याचे नातेवाईक गरीब घरचे असतील तर तो त्यांना कचरा समजतो. हे खरंच आहे, मी अजून सुद्धा हे मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे ही वाणी किती आजच्या काळामध्ये सुद्धा रिलेव्हंट आहे मला माहित आहे की तो स्वतः श्रीमंत आहे आणि मग जे गरीब आहेत त्यांची तो अवहेलना करतो, मग ते त्याचे नातेवाईक का असो ना. मग त्यामुळे काय होते, तं पराभवतो मुखम. मग त्यामुळे काय होते, त्या व्यक्तीची काय होते, हानी होते, त्याचा पराभव होते, तो अधोगतीकडे तो जातो. जेव्हा भगवंत हे एक्सप्लेनेशन देतात त्यानंतर जे प्रश्न विचारणारे आहे, इथे देवता शब्द आलेले पण वारंवार मी टाळत आहे हा शब्द, प्रश्न विचारणारे असंच म्हणत आहे. इति हेतं विजानाम सत्तमो सो पराभवो अट्ठमं भगवा ब्रूहि किं पराभवतो मुखम. म्हणजे व्यक्तीची ज्यामुळे हानी होते, मनुष्याची ज्यामुळे हानी होते, त्याचं पतन होते, तो अधोगतीकडे जातो, त्यामागचं जे 7वं कारण आहे ते तुम्ही जे आम्हाला सांगितलेलं आहे ते आम्हाला काय झालेलं आहे ते आम्हाला आता कळलेलं आहे. मग आता तुम्ही काय करावं, आता
आम्ही कृपया तुम्ही आम्हाला व्यक्तीची ज्यामुळे हानी होते अधोगतीकडे तो जातो ह्या मागचं आठवं कारण कोणतं आहे ते तुम्ही आम्हाला कृपया आता तुम्ही आम्हाला सांगावे. त्यावर भगवंत उत्तर देतात, इत्थी धुत्तो सुरा धुत्तो अख धुत्तो चयो नरो लद्धं लद्धं विनाशेति तं पराभवतो मुखम. इत्थी धुत्तो, इत्थी स्त्री म्हणजे ज्याला स्त्रीचं व्यसन आहे. धुत्तो म्हणजे व्यसन, म्हणजे ज्याला स्त्रीचं व्यसन आहे, जो बायकांच्या मागे जो काय आहे वेडा आहे. सुरा धुत्तो, आपण म्हणतो ना पंचशिलामध्ये सुरा मेरय, सुरा म्हणजे दारू, ठीक आहे. धुत्तो म्हणजे ज्याला दारूचं व्यसन आहे, ज्याला स्त्रीचं व्यसन आहे, ज्याला दारूचं व्यसन आहे. अख्ख धुत्तो, ज्याला जुगाराचं व्यसन आहे. अख्ख म्हणजे जुगार, अख्ख धुत्तो म्हणजे ज्याला जुगाराचं व्यसन आहे. मग असा जो मनुष्य आहे निश्चितच ज्याला बाईचं व्यसन आहे, ज्याला दारूचं व्यसन आहे, ज्याला जुगाराचं व्यसन आहे, असा जो मनुष्य आहे तो लद्धम लद्धम विनाशेती म्हणजे त्याला जे प्राप्त झालेलं आहे, मग त्याला ती बळवंत संपत्ती असो काही असो, मग त्याला जे प्राप्त झालेलं आहे त्याचं काय होते विनाश होते. म्हणजे तो आपला जो पैसा आहे तो ह्या सगळ्या अशा गोष्टींवर तो काय करतो खर्च करतो. म्हणजे दारूच्या मागे खर्च करेल, बाईच्या मागे खर्च करेल, जुगारावर तो आपला पैसा लावेल. मग त्याद्वारे काय होईल, त्याला जे जे प्राप्त झालेलं आहे, त्याची जी जी प्रॉपर्टी आहे, जी जी संपत्ती आहे त्याचं काय होईल, त्याचं विनाश होईल. मग अशा व्यक्ती काय होईल, प्रगतीकडे जाईल की त्याची हानी होईल. निश्चितच त्या व्यक्तीची काय होईल, हानी होईल. तो काय जाईल, अधोगतीकडे जाईल, त्याचा पराभव होईल. हे एक्सप्लेनेशन भगवान देतात. त्यावर जे प्रश्न विचारणारे आहेत ते म्हणतात, इति हेतम विजा नाम आठमो सो पराभव. म्हणजे तुम्ही व्यक्तीची हानी होते आणि ती हानी का होते ह्या मागचं जे तुम्ही आम्हाला आठवं जे कारण सांगितलेलं आहे ते काय झालेलं आहे, आम्हाला काय झालेलं ते आता कळलेलं आहे. इति हेतम विचार नाम आठमो सो पराभव म्हणजे व्यक्तीच्या हानी होण्यामागचं जे आठवं कारण आहे जे तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे ते काय झालेलं आता आम्हाला कळलेलं आहे. नवमं भगवा ब्रूहि किं पराभवतो मुखम. मग आता कृपया तुम्ही आम्हाला नवं कारण सांगावं ज्यामुळे मनुष्याचं पतन होते, व्यक्तीची हानी होते. त्या मागचं जे नवं कारण आहे ते कृपया तुम्ही आम्हाला सांगावे. त्यावर भगवंत विश्लेषण करतात, सेही दारेही संतुष्टो वेसियासु पदिस्सती दिस्सती परदारेसु तं पराभवतो मुखम. इथं सुद्धा दुराचाराचं वर्णन आलेलं आहे की जो वैवाहिक पुरुष आहे आणि तो आपल्या पत्नीमध्ये तो काय आहे, तो समाधानी नाही आहे आणि तो काय करतो, मग तो व्यभिचार करतो, तो वेश्यागमन करतो, तो व्यभिचार करतो. दुसऱ्यांच्या ज्या बाया स्त्री आहेत त्यांना बळजबरीने घरी घेऊन येतो. म्हणजे स्वतः घरी पत्नी आहे पण तिच्यात तो समाधानी मानत नाही, त्याची नजर कोणत्या दुसऱ्या स्त्रीवर आहे आणि तो काय करत आहे, मिथ्याचार करत आहे, तो व्यभिचार करत आहे. आणि असा जो व्यक्ती आहे मग निश्चितच तो वृत्ती होईल त्याची की तो हानीला जाईल. तो निश्चितच त्या व्यक्तीची हानी होईल, त्याची अधोगती होईल आणि त्याचं पतन होईल. तर भगवंत मग हे जे कारण आहे ते त्यांना सांगतात. त्यावर ती देवता किंवा श्रेष्ठ व्यक्ती भगवंतांना म्हणते, इति हेतं विजा नाम नवमो सो पराभव दशमं भगवा ब्रूहि किं पराभवतो मुखम. अर्थात व्यक्तीची ज्यामुळे हानी होते, त्याचा ऱ्हास होते, ह्या मागचं जे नवं कारण होतं जे तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे ते आम्हाला कळलेलं आहे. आता कृपया आपण आम्हाला 10वं कारण सांगावं ज्यामुळे व्यक्तीची काय होते, हानी होते, त्याचा ऱ्हास होते, तो पतनाकडे जातो.
निश्चितच आपण समाजामध्ये पाहतच आहोत. म्हणजे आपल्याला हे दिसून पडते समाजाचा भाग मनुष्य आहे, त्याच्यात सद्गुण आहे, दुर्गुण आहे, हे आपण आपल्या समाजामध्ये पाहतच आहोत. आपण अनुभवतो पण असे जे व्यक्ती असतात ते आपण पाहतो की दिवसेंदिवस ते अधोगतीलाच जातात, त्यांची कुठेही ते प्रगती करत नाही. अजूनही अशा व्यक्तींना आपल्याला काय करायचं आहे, अशा व्यक्तींना आपल्याला धम्म देण्याचं कार्य करायचं. मी तर असे पण लोक बघते समाजामध्ये की व्यभिचार करतात आणि ते धम्मोपदेश देतात. हे सुद्धा चुकीचं आहे की ते व्यभिचार करत आहे आणि ते धम्म सांगत आहे. म्हणजे ते स्वतः वाईट मार्गाकडे लागलेले आहेत, पण ते तुम्हाला सदाचाराचं ते तुम्हाला ज्ञान सांगतात. हा सुद्धा समाजामध्ये हे सुद्धा प्रस्त बरंच वाढलेलं आहे. त्यावर भगवंत एक्सप्लेनेशन देतात. अतीत योगणो पोसो आनेती टिंबरुथिनी तस्सा इस्सा न सुपती तं पराभवतो मुखम. अतीत योगणो पोसो म्हणजे जो वयोवृद्ध पुरुष आहे, ठीक आहे, आणि अशा व्यक्तीला लग्न करायचं आहे, वयोवृद्ध आहे, त्याचं वय जास्त आहे, पण तो पत्नीचं चयन करताना कसं करतो की लहान वयाची, आधी तर खूपच जास्त प्रमाण होतं हे की आधी खूप 15-20 वर्षाचं अंतर राहत होतं. म्हणजे जो वर असायचा तो चांगलाच वयाचा असायचा आणि जी वधू असायची ती खूपच कमी वयाची असायची. इथं सुद्धा ते सांगितलेलं आहे. कुठंतरी भगवान बुद्धाची तुम्ही काय म्हणतात त्यांची वाणी बघा, इथे 2600 वर्षापूर्वीचं हे वचन आहे. पण किती आज सुद्धा आपल्या समाजामध्ये हे प्रमाण आपल्याला दिसून पडते. काही ठिकाणी तर निश्चितच काही जातीमध्ये खूप कमी वयामध्ये मुलींचं लग्न करून देतात. मुलींचं वय कमी राहते, पण ते जे वर असतात त्यांच्या वयाचा ते विचार करत नाही. ते किती असला मुलगी आहे, मला माझ्या खांद्यावरून माझं ओझं मला झटकून टाकायचं आहे, मग ते हा विचार करत नाही की माझी मुलगी कोणाला देते. आपला समाज जातो ते आपल्याला माहित आहे, पण ही वस्तुस्थिती अजूनही बऱ्याच भागामध्ये आहे. बऱ्याच आपण जागृत आहोत, पण बऱ्याच ठिकाणी अजूनही काय आहे की त्या ठिकाणी त्यांनी धनसंपत्ती सुद्धा त्यांनी कमावलेली असली तरी त्यांची जी विचारसरणी आहे ती अजूनही बुरसटलेली आहे. अजूनही ते मुला मुलींमध्ये भेदभाव करतात. शिक्षण देत असताना मुलींना जे आहे कमी पद्धतीचं शिक्षण देतात, कारण ही दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. जास्त शिकवून करायचं काय आहे, मला आता वयात आले ना, झालं ना, मी आता हिचं पटकन लग्न करून देईन. ठीक आहे, मी लग्न करून देईन ना, मी कुणाबरोबर लग्न करून देईन तर तो खूप तिच्यापेक्षा वयाने मोठा आहे. इथं ते सांगण्यात आलेलं आहे की खूप म्हणजे जो व्यक्ती अगदी खूप वयाचा आहे आणि तो कमी वयाच्या मुलीशी काय करतो, तो विवाह करतो. ठीक आहे, तो करून तर घेत आहे, त्यालाही माहित आहे की मी कमी वयाच्या मुलीशी लग्न करत आहे, पण तो काय करतो, तस्सा इस्सा न सुपती, पण तिच्या ईर्ष्येमुळे, त्याला तर माहिती आहे माझं वय जास्त आहे, मी जास्त वयाचा आहे आणि माझी पत्नी ही कोवळ्या वयाची आहे, कमी वयाची आहे, मग ती एज डिफरन्स जे त्या दोघांमध्ये येते, तर त्याला माहित आहे की माझी पत्नी ही कोवळ्या वयाची, कमी वयाची, मी काय आहे अधिक वयाचा, मग त्या ईर्ष्येने तो काय करतो, त्याला झोप येत नाही, किंवा तो त्या ईर्ष्येने काय असतो, तो नेहमी तो बेचैन असतो. झोप जरी म्हटलं असेल, पण हा एक शब्द तिथं येते की तो बेचैन असतो. तो बाहेर जरी जाईल तरी त्याच्या डोक्यात हाच विचार येईल, माझी बायको कोणाशी बोलत तर नाही आहे, म्हणजे मी तो घरी पण नाही तर तिच्यावर शकच करेल, ही खुश दिसत आहे, ती खुश का दिसत आहे, मोबाईल आला तर कुणाचा मोबाईल आलेला आहे, काही कारण तर नाही आहे. म्हणजे तो आपलं काम जरी करेल ना तरी त्याचं सगळं लक्ष काय राहील, त्या बायकोकडे राहील, कारण त्याला माहित आहे की तो तर जास्त वयाची आहे, ती कमी वयाची आहे. मग ती ईर्ष्या ही त्याच्या मनात असेल, ती बेचैनी त्याच्या मनामध्ये असेल, आणि त्याच्यामुळे तो काय राहील, तो सतत काय राहील, तो बेचैन राहील. तो सुखी राहील का, नाही राहील, तो कुठंतरी बेचैन राहील, तो दुःखीच राहील. मग दुःखी व्यक्ती आहे, सुखी नाही आहे, दुःखी आहे, तर तो त्याची वृद्धी होणार आहे का, नाही होणार आहे. तो कुठं जाईल, तो पराभवाकडे जाईल, तो पतनाकडे जाईल. तन पराभवतो मुखम,
म्हणजे जो वयोवृद्ध ज्याचं वय जास्त आहे आणि तो विवाह करताना कोणत्या स्त्रीशी विवाह करत आहे की जिचं वय कमी आहे, ठीक आहे, त्याने विवाह तर करून घेतला पण त्याच्यानंतर तिच्या ईर्ष्येमुळे तो काय आहे बेचैन आहे, तर त्या व्यक्तीचं काय होते पराभव होते, त्याची हानी होते आणि तो काय जातो अधोगतीकडे जातो. यावर प्रश्न विचारणारी जी देवता किंवा श्रेष्ठ व्यक्ती आहे ती भगवंतांना म्हणते इति हेतं विजानाम दसमो सो पराभव. म्हणजे तुम्ही व्यक्तीच्या मनुष्याच्या हानी होण्याचं अधोगतीला तो जातो त्यामागचं हे जे 10वं कारण तुम्ही सांगितलेलं आहे ते आम्हाला काय झालेलं आहे आता आम्हाला ते कळलेलं आहे. आता आपण काय करावं कृपया एका दशमं भगवा गृही किंग पराभवतो मुखम. एका दशमं 11वे म्हणजे व्यक्तीच्या पराभवाचे जे 11वे कारण आहे ज्यामुळे त्या व्यक्तीचा पराभव होते हानी होते त्यामागचं जे 11वं कारण आहे ते कृपया तुम्ही आम्हाला सांगावे. त्यावर भगवंत उत्तर देतात इथिंग सोंडिंग विकर्णिंग पुरीसंग वापी तादिसंग इस्सारियस्मिंग ठापेती तंग पराभवतो मुखम. म्हणजे जो व्यक्ती व्यसनी आणि जी उधळी जे असतात ना काही पैशांच्या बाबतीत ज्यांचा हात खूपच ढिला असतो आणि व्यसनी आणि असे जे उधळे स्त्री किंवा पुरुष जे असे ज्यांना वेगवेगळ्या गोष्टीचं व्यसन आहे, पैसा ज्यांच्या हातात टिकत नाही किंवा संपत्ती ज्यांच्या हातात टिकत नाही अशा स्त्री किंवा पुरुषाला जो काय करतो चांगल्या अधिकारावर तो त्या व्यक्तीची काय करतो नेमणूक करतो. ठीक आहे, मी कोणता तरी बिझनेस करत आहे मी त्याच्यासाठी मी कोणता तरी मॅनेजर मी निवडलेला आहे, मग तो पुरुष आहे स्त्री आहे पण तो व्यक्ती काय आहे त्या स्त्रियांना पण व्यसन राहतात. आपण फक्त पुरुष धरून चालू नये, आजकाल म्हणजे आधी पण होते आता पण आहे की फक्त पुरुषांचं प्रमाण आपल्याला जास्त दिसून पडते म्हणून असं म्हणू नये की स्त्रिया व्यसनी नसतात. तर इथे दोन्हींना धरलेले आहेत की असे जो व्यसनी आहे जो उधळपट्टी करतो अशा ज्या स्त्री किंवा पुरुषाला जो अधिकारावर नेमतो म्हणजे मी चांगला आता एक उद्योग करत आहे आणि त्याच्यासाठी मी मॅनेजर म्हणून अशाच व्यक्तीला नेमणूक केलेली आहे की जो हा असा पुरुष किंवा स्त्री असो की जी अशी उधळी आहे आणि व्यसनी आहे, तर माझा उद्योग जो आहे हा समोर वाढेल का? निश्चितच नाही वाढेल, कारण मी अधिकार अशाच व्यक्तीला दिलेला आहे की जो दुराचारी आहे. तर त्यावर ती जी देवता किंवा श्रेष्ठ व्यक्ती आहे ती म्हणते की तुम्ही हे जे पराभवाचं जे 11वं कारण आहे जे तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे ते आम्हाला काय झालेलं आहे आम्हाला ते कळलेलं आहे. आता कृपया तुम्ही पराभवाचं जे 12वं कारण आहे ते कृपया तुम्ही आम्हाला सांगावं. त्यावर भगवंत म्हणतात अपभोगो महातन्नो खत्ती जायते कुले सोधं रज्जम पथयेती तं पराभवतो मुखम. म्हणजे इथे जरी त्यांनी क्षत्रिय असं लिहिलेलं आहे पण त्याचा एक्झॅक्ट असा अर्थ आहे की जो म्हणजे क्षत्रिय कुळात जन्मलेला आहे हा जरी आपण शब्दप्रयोग नाही केला तरी या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जो गरीब व्यक्ती आहे आणि त्याला हाव काय आहे खूप मोठी जरूर असली पाहिजे आणि खूप त्याची तृष्णा किंवा लालसा त्याची खूप जास्त आहे की मी हे राज्य प्राप्त करीन हे प्राप्त करीन. जरी आजच्या काळामध्ये पाहिलं तरी खूप व्यक्तीची तृष्णा कशी आहे खूप अधिक आहे. तर त्यामुळे काय होतो त्या व्यक्तीचा काय होतो पराभव होतो. म्हणजे त्या व्यक्तीची तृष्णा काय आहे खूप जास्त आहे म्हणजे लिमिट पेक्षा जास्त त्याच्यामध्ये आसक्ती आहे तृष्णा आहे त्याची हाव आहे त्यामुळे त्या व्यक्तीचं काय होते पराभव होते. मग सगळे शेवटी आलेले आहे. आता आपण हे पराभवाचे सगळे 12 कारणं आपण पाहिलेली आहे. तर मग ही जी
12 कारणे आहेत ही आपण पाहिलेली आहे. आणि जो विद्वान असेल, विद्वान म्हणजे बुद्धिमत्तेचं म्हणत नाहीये मी, पण जो ज्याने हे सगळं जाणलेलं आहे, ज्याने ते उमगलेलं आहे, असा जो व्यक्ती असेल तो इति पराभवे लोके पंडितो समवेख्य आर्यो दर्शन संपन्नो समलोकं भजते शिवंती. म्हणजे जो विद्वान आहे, तत्वज्ञानी आहे, तो हे जे पराभवाचे जे कारण सांगितलेले श्रेष्ठ असे जे पराभवाचे कारण सांगितलेले आहे तो बरोबर तो जाणतो. निश्चितच मी पण आपल्याला काही म्हणजे हे सगळे 12 कारण सांगितलेली आहेत. काही लोक असतील की ते त्याचं तत्वतंत पालन करतील आपल्या आयुष्यात आणि मग ते पालन करून ते काय करतील, ते प्रगती पथावर जातील, ते कल्याणप्रद मार्गावर ते काय करतील, ते आरूढ होतील. असं हे शेवटी आलेलं आहे. आणि इथं हा जो पराभव सुक्त आहे हा संपलेला आहे. त्यामुळे आपण सुद्धा पराभव व्यक्तीचं ज्यामुळे हानी होते, ह्रास होते, त्यामागची जे कारण इथं दिलेली आहेत, 12 कारणं दिलेली आहेत, हे फक्त ऐकण्यापुरता पण ठेवायचं नाही, आपण ते चिंतन मनन करायचं आहे. आणि चिंतन मनन केल्यानंतर सुद्धा आपण काय करायचं आहे, ते आपल्या जीवनामध्ये आपल्याला ते उतरवायचं आहे आणि आपल्याला कल्याणप्रद मार्गावर काय व्हायचं, आपल्याला आरूढ व्हायचं आहे. तथागताची वाणी आहे, आज सुद्धा आपल्याला ती काय करायची आहे, ती गतिमान करायची आहे. एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देते आणि निरोप घेण्याच्या पूर्वी धम्मपदातली एक गाथा आहे. योच वत्स सतम जीवे हुसितो हीन वीर्यो एकाहं जीवतम सेयो वीर्य मारभतो दलहम. म्हणजे आळशी आणि अनुद्योगी जो व्यक्ती आहे अशा व्यक्तीच्या 100 वर्षाच्या जीवनापेक्षा दृढ उद्योग करणाऱ्या माणसाच्या एक दिवसाचे जे जीवन आहे ते श्रेष्ठ आहे. मी आपल्याला सांगितलेलं आहे, एखाद दिवस तरी प्रयत्न करायचा. इथं भगवंताची वाणी आहे, आपल्याला प्रयत्न करायचा की आपण आपल्या ज्या तृष्णा आहेत ह्या आपण पूर्ण कमी होतील की नाही हे मला सांगता येणार, पण आपण प्रयत्न करायचा. एक दिवस तरी आपण दृढ उद्योग करायचा की आपल्या मनाचा आपण ठाव घ्यायचा. आपण प्रयत्न करायचा, जो सम्यक वयाने सांगितलेला आहे तो करण्याचा आपण एक दिवस प्रयत्न करायचा. त्याच्यासाठी आपण दृढ उद्योग करायचा. संसार चक्र आहे, आपल्याला सुद्धा आहे, आवागमनाच्या चक्रातून आपल्याला सुद्धा बाहेर पडण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तर एखाद दिवस तरी आपण दृढ तो उद्योग करायचा की आपल्या चित्तामध्ये जे वाईट विचार आहेत ते कमी करायचे आणि चांगले जे विचार आहेत ते उत्पन्न करायचे, वारंवार उत्पन्न करायचे आणि त्याकडे आपलं काय असलं पाहिजे, मार्गक्रमण असलं पाहिजे. एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देते आणि आपण शांत पद्धतीनं माझं संभाषण ऐकलेलं आहे. पराभव सुद्धा आपण ऐकलेला आहे. प्रयत्न करायचा जीवनामध्ये उतरवण्याचा आणि दुसऱ्यांचं सुद्धा जीवन योग्य मार्गावर नेण्याचा आपण प्रयत्न करायचा. एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद.